पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा, गृहमंत्री अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश। एरवी गजबजलेल्या बैसरांच्या विस्तीर्ण मैदानात शुकशुकाट। दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगामच्या बैसरन व्हॅलीतून माझाचा ग्राउंड रिपोर्ट। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरीचं घर स्फोटामध्ये उद्ध्वस्त। आसिफ आणि आदिल या दहशतवाद्यांच्या घरांची झडती घेताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू काश्मीर दौऱ्यावर। श्रीनगरमध्ये 15व्या कोर कमांडरने लष्कर प्रमुखांना दिली सद्यस्थितीची माहिती। पहलगामलाही जाण्याची शक्यता। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पहलगाममधल्या जखमींची घेतली भेट। पहलगामवासियांना संपूर्ण देश सोबत असल्याचा दिला विश्वास। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरच धर्माची चर्चा का सुरू झाली? शरद पवारांचा परखड सवाल। तर सर्व धर्मियांनी एकजुटीने राहण्याचं पवारांचं आवाहन। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। समन्स कायम ठेवण्याचा अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश स्थगित। यापुढे बेजबाबदार वक्तव्य कराल तर आम्ही स्वतःहून दखल घेऊ असाही दिला इशारा। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाची चपराक। राहुल गांधींनी आता तरी सावरकरांबद्दल बोलणं बंद करावं। मुख्यमंत्री फडणवीस यांचा घणाघात। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड, अमरावती, मालेगावात बंद। दुकानं बंद ठेवून आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन व्यक्त केला संताप। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक, पण काही तासातच सोडून देण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश। दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या बदनामी प्रकरणी अटक आणि सुटका। बदलापुरातील अक्षय शिंदे चकमकीचा तपास तातडीने एसआयटीकडे सोपवा। मुंबई हायकोर्टाचा महाराष्ट्र पोलिसांना आदेश। राज्यभरात मराठवाड्यासह विदर्भात अनेक शहरांमध्ये पारा 40शी पार। परभणीत तापमान पुन्हा एकदा 43 अंशांवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।